अहो मराठ्याच्या ह्याच्यामध्ये गरीब आहेत ना, आम्ही कुठं नाही म्हणायला लागलो. पण गरिबासाठी त्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ना शिवाजी महाराजाची, आणि 10% दिलं. EWS मध्ये ते 10% वरून केंद्राकडून आलं, त्याच्यामध्ये 7-8% घेतात. मग आज 17-18% घेऊन तरी पोट भर ना का तुमचं? पण ते म्हणते नाही, ते असा हात करते ओबीसी ओबीसी. काय मारता? अरे ओबीसी मध्ये यायचं असेल ते सामाजिक मागास असलेलं व्हावं लागतंय. सामाजिक मागास असलेले आपण नाही आहेत. सामाजिक मागास असलेला इथं कोण आहे की जो ओबीसी मध्ये आलेला? 372 जात आहे, 372 जात आहे. ही ओबीसी मध्ये, भटक्या विमुक्तामध्ये, 12 बोलते दारामध्ये येते. आपण येत नाहीत. आपण राज्यकर्ते जमात राहिलेले, तरी आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्हाला 10% दिलं. प्रकाशांना शेंडगेनी, प्राध्यापक टीपी मुंडेनी, आमच्या सर्व टीमनं आम्ही त्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं किंवा 10% दिलंय मराठा समाजाला, काही हरकत नाही. आणि ते तिकडून 8%, 18% मिळतंय, तरी त्याचं पोट भरं नाही, पोट भरं नाही. आणि म्हणून मित्र हो, परत ते 2दा-3दा उपोषणला बसायचं. आता 4थ्यांदा बसलं होतं मला वाटतंय, 5व्यांदा उठलं आता ते संपत यायले. त्याचं कारण आहे की शेवटी आम्ही हे सांगितलंय मराठा समाजाला, सरकारला सांगितलंय की तुम्ही जर कुणाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही ओबीसीवर अन्याय करणार असाल तर उद्या ओबीसी हा 60% रस्त्यावर उतरेल आणि उद्या विधानसभेला तुम्हाला तुमचा घराचा रस्ता दाखवील, घरचा. ते म्हणतात ना घरचा आहेर, तसा घरचा आहेर देऊ आम्ही तुम्हाला, घरचा आहेर. आणि त्या ठिकाणी मग कळेल की ओबीसी हे क्या चीज है, हे कळेल तुम्हाला. आणि म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील, फार काही जास्त बोलायची काही गरज नाहीये. आपण जागरूक आहात. आता ते जरांग्या म्हणतोय, फिरतोय, पळतोय. आम्ही सगळ्यांनी दाखविलंय त्याला. पहिल्या सभेमध्ये सांगितलं, पहिल्या सभेमध्ये, अरे तू जर आमच्या गोर गरिबाचं घर जाळायला लागलास, घर सगळं काहीतरी करायला लागलास, दुकानं लुटायला लागलास, अरे आम्ही बी काय गरीब माणसं, आम्ही बी भटके विमुक्त धनगर वंजारी माळी कोळी हे 12 बोलतेदार, आमच्या हातात कोयतंय, हेही आपण तेव्हा सांगितलंय. आम्हाला जर कोणी खवळायला येत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत. आणि आम्हाला जर कोणी खवळायला येत नसेल, आमचं काहीही म्हणणं नाही. आमचं जे कोयतं ते मेहनत घालू आम्ही माग, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण तुम्ही जर धमकावाजा काही गोष्टी करणार असाल तर ती सुटणार नाहीत. परंतु मित्र हो, आपण एकटे पडलेलो आहेत. आपल्याला वाली कुणी नाहीये, ना सरकार वाली नाहीये, ना विरोधी पक्षातले कुणी वाली नाहीयेत. आपल्या बाजूनं कोणीही बोलत नाही. आपल्या बाजूनं एकमेव बोलणारे, सरकारमध्ये बोलणारे भुजबळ साहेब आणि रस्त्यावर बोलणारे प्रकाशांना शेंडगे, प्राध्यापक टीपी मुंडे हे आहोत. आमच्या बरोबर ही सर्व आमची नेते मंडळी, हे सर्व आमचे सहकारी. आणि म्हणून बाबांनो, आमचेही काही हात बळकट करायचे असतील तुम्हाला तर संघटनेचं काम बांधा, संघटित करा, गावगावचं बूथ सांभाळा. उद्या निवडणुकीमध्ये गावगावचं बूथ सांभाळणं महत्वाचं आहे. बूथ सांभाळा. आणि ते बूथ जर सांभाळलं, आपल्या ओबीसीचं मतदान आपण जर करून घेतलं
तर महाराष्ट्रामध्ये आज यांना घरची वाट दाखवायला काही वेळ लागणार नाहीये. आणि म्हणून अशा या जिद्दीनं कामाला लागा, जिद्दीनं कामाला लागा. कोण जरांग्या फिरांग्या सोडून द्या. जरांग्या फिरांग्या तेव्हाच आपण गुंडाळून टाकून दिलेला आहे. त्याचं काय ते म्हणतंय, काहीतरी म्हणतंय, बोलतंय, चलतंय, काढतंय, पळतंय आणि उपोषण येऊन झोपतंय. आणि उपोषण केलं तर मध्येच काहीतरी हाणतंय. हे असा प्रकार आहे. याच्यापासून सावध रहा. आपण आपलं सावध रहा. ओबीसी बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी यांनी आपण आपलं सावधगिरी बाळगावी. मला बाकीच्या कोणावर काही बोलायचं नाहीये. कोण कुठं काय करायला लागलेले, ओबीसी मधले असतील, बाकीचे असतील, कोणी कुठं असेल, याच्यावर मला काही बोलायचं नाही. जेव्हा केव्हा मला बोलायचं असेल तेव्हा ती माझी मुलाखत देतोय मी. आपण यूट्यूबला बघा, व्हॉट्सअपला बघा, त्यामुळं काही फेसबुकला बघा, त्यामुळं काही प्रश्न नाहीये. मी आपल्याला वेळ होतोय एवढीच मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण ओबीसी बहुजन पार्टीचं मजबूतीनं काम करा, मजबूतीनं काम करा. असं काम करा की उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी बहुजन पार्टी ही चांगल्या आमदारांनी येईल पुढे, असा विचार करा. एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.